नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी, 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 वर्ष निवडणूक बंदी. तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग, ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी. नवे नेते ई पलानीसामी यांचा मुख्यमंत्रीपदी दावा. स्वार्थाची दुकानं बंद होण्याच्या भीतीनंच मोदींच्या विकास अजेंड्याला विरोध होत असल्याची सुरेश प्रभू यांची प्रचारसभेत विरोधकांवर टीका. स्थानिक निवडणुकांच्या शेवटच्या 4 दिवसात प्रचाराला वेग, राज्यभरात आज मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांच्या सभा. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, 1 दहशतवादी ठार. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या दरात लक्षणीय वाढ. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, संघात कुठलाही बदल नाही. आता सविस्तर वृत्त. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असणाऱ्या अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिला. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगलं आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज बंगळुरू इथल्या स्थानिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शशिकला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 वर्ष निवडणूक न लढवण्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बंगळुरूमधल्या स्थानिक न्यायालयानं शशिकला यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2 दशकं चाललेल्या या खटल्यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यासह शशिकला आणि अन्य 2 जण आरोपी होते. कर्नाटक उच्च न्यायालयानं शशिकला यांच्यासह अन्य दोघांना या प्रकरणी निर्दोष मुक्त केलं. मात्र कर्नाटक सरकारनं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आज कर्नाटकातल्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत शशिकला आणि अन्य 2 आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती पी.सी. घोष आणि ए.के. रॉय यांच्या पीठानं शशिकला यांना लवकरात लवकर शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तामिळनाडूतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शशिकला यांनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावून ई पलानीसामी यांनी विधिमंडळ पक्षपदी नियुक्ती केली, तर काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पलानीसामी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसंच समर्थक आमदारांचं पत्रही राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे दिलं आहे. जयललिता यांचा वारसा चालवण्यासाठी परस्परातले मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केलं आहे. जयललिता यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून अण्णा द्रमुकच्या पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाला होता. पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शशिकला यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत प्रयत्न सुरू केले होते. या सर्व घडामोडींमध्ये शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यात कलह निर्माण होऊन कोंडी निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना समोर ठेवूनच विकासाची धोरणं आखत आहे. त्यामुळे विकास तळागाळापर्यंत पोहोचतो आहे, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सांगितलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. काही लोकांना विकासासाठी सत्ता नको आहे, तर आपली दुकानं सांभाळण्यासाठी हवी आहे, असा टोला त्यांनी लगावला. अशा लोकांना बाजूला करत विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता येणं गरजेचं आहे. यासाठी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं. रेल्वे घातपात टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी रेल्वेला मदत करावी असं आवाहन करत त्यांनी रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सुरेश प्रभू यांनी या प्रचारसभेत दिली. यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातल्या तळेगाव इथं आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रचारसभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यक्रम आखत आहेत. 2% दरानं शेतकऱ्यांसाठी कृषी विमा काढला आहे, असं ते म्हणाले. 2022 सालापर्यंत एकही कुटुंब गॅस आणि घराशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात होत असलेल्या युरिया खताचा काळाबाजार आता पूर्णपणे बंद झाला आहे, असं ते म्हणाले. जलयुक्त शिवार माध्यमातून 11 लाख हेक्टर सिंचन वाढल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज रात्री 12 वाजता संपणार आहे.
त्यासाठी तसंच विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दिग्गजांच्या प्रचारसभांना वेग आला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा. पुण्यातल्या बाणेर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. येत्या काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा तसंच इतर अनेक समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. पुणे महानगरपालिकेचा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका त्यांनी केली. आणि मुंबई असेल, पुणे असेल, अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आपल्या लक्षात आली. हे शहरीकरण होत होतं, लोक गावाकडनं शहराकडे येत होते, पण सरकारचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या प्रकारचा होता. सरकारला असं वाटायचं की शहरीकरण अभिशाप आहे, सरकारला वाटायचं शहरीकरण होऊ नये, सरकारला वाटायचं शहरीकरण रोखलं पाहिजे. शहरीकरण रोखण्याचा कुठलाही उपाय सरकार करू शकली नाही. पुण्यातल्या कोथरूड इथंही मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं सामान्य जनतेनं स्वागत केलं, मात्र जनतेला त्रास झाला असं म्हणणाऱ्या नेत्यांनाच या निर्णयाचा फटका बसला असा टोला त्यांनी लगावला. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वीच्या सरकारनं कायम दुर्लक्ष केलं. सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारनं इथं विकासाच्या अनेक योजना राबवल्या. चामोर्शी इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचारसभेत ते काल बोलत होते. या भागात सिंचन विहिरी आणि कृषी पंपांना वीज देण्यासाठी सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. धारणीत अनेक गावात अखंड वीज देण्याचं काम भाजपानं केलं. इथली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आदिवासी समाज ही मोलाची ठेव असून जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहोत असंही ते म्हणाले. महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प येत्या 3 वर्षात पूर्ण करून चंद्रपूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करू असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं तर शिवसेना भाजपाला कायमचा पाठिंबा देईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारसभेत जाहीर केलं. की उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं तर तुम्ही करणार, माझ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तात्काळ तुम्ही कर्ज माफ का करत नाही? तात्काळ कर्ज माफ का करत नाही? कशाची वाट बघताय? आम्ही आहोत ना सोबत. सरकार पाडणार की टिकणार, सरकार टिकणार की पडणार? किती दिवस तुम्ही नोटीस पिरियडवरती सरकारला ठेवणार? मग मी आज जाहीर करतो, जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला म्हणून सांगा. आज मी जाहीर करतो. गुंडांना खुलेआम प्रवेश देणारा पक्ष भयमुक्त सरकार कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न या सरकारनं अजूनही सोडवलेला नाही. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी शिवसेनेला सत्ता द्यावी, मी हा प्रश्न सोडवेन, नाहीतर परत इथे येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचे पुरावे असून आगामी अधिवेशनात हे भ्रष्टाचार उघडकीला आणू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. सोलापुरात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सरकार हे भावनिक मुद्द्यांवर मतं मागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सरकारकडे कोणतीच आर्थिक तरतूद नाही. शिवाय आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याच्या देखील वल्गना होत आहेत. मात्र स्मारक कधी बांधणार याचं सरकारकडे उत्तर नाही असं राणे म्हणाले. भाजपा आणि शिवसेना यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर ते जनतेचं दुर्दैव असेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या दोन पक्षांमधल्या संघर्षामुळे सरकार अल्पमतात आलं तर राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या जालना इथं पत्रकारांशी बोलत होत्या. दोन्ही पक्ष अतिशय स्वार्थी आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने त्या विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलं, त्याची किंमत नाहीये आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते हे सगळं करतायत. हे महाराष्ट्राचं आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. आदरणीय पवार साहेबांनी मागेही सांगितलं होतं की आम्ही कुणालाच आता सपोर्ट करणार नाही, आमच्या मनात काही नाही, आम्ही असला कुठलाही विचार करत नाही. जिल्हा परिषद आणि आज अडचणीत आलेल्या शेतकरी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सशक्तपणे काम करते. मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत छुपी युती आहे असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावं असं सुळे म्हणाल्या. रायगडमधल्या जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी 34 जागांवर शिवसेना विजयी होणार असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेचा शुभारंभ गीते यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकांचा रणशिंग फुंकल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य आलं असून रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून शिवसेनेची एकहाती सत्ता येईल असंही गीते यांनी यावेळी सांगितलं. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारविषयक जाहिराती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसिद्ध करता येणार नाहीत असं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल मुंबईत सांगितलं. पहिल्या टप्प्यात म्हणजे 16 फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांचा निवडणुकांचा जाहीर प्रचार आज रात्री 12 वाजता संपत आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारीला मतदान संपेपर्यंत जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. या निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्यानं मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन हे निर्देश दिल्याचं सहारिया म्हणाले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या महिला आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणावर भर देणारा भाजपाच्या महिला मोर्चाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी हा जाहीरनामा आज मुंबईत प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला. आदिवासी, कामगार, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसार माध्यमं या क्षेत्रातल्या महिलांचं सक्षमीकरण, त्याचप्रमाणे स्वावलंबन, संरक्षण, आरोग्य, विमा कवच यासारख्या आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. खासगी आस्थापनांमधील महिलांकरता विशाखा पथकाची काटेकोर अंमलबजावणी, महिलांसाठी शौचालय तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचं स्वतंत्र अंदाजपत्रक या मागण्या भाजपा महिला मोर्चा लावून धरणार असल्याचं माधवी नाईक यांनी सांगितलं. पाकिस्तानबरोबर परराष्ट्र संबंध हे कायमच सुरक्षेच्या मुद्द्याभोवती फिरणारे राहिले आहेत. कुठलाही देश व्यापाराबाबत कमी अधिक तडजोड करू शकतो, मात्र दहशतवादाच्या मुद्द्यावर सतत भूमिका बदलत असताना आणि सीमेवर घातपाती कारवाया सुरू असताना परराष्ट्र संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या भौगोलिक राजकीय बैठकीत मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केलं. सार्क अंतर्गत व्यापारी संबंध सुधारण्यासाठी येणारे प्रादेशिक आणि भौतिक अडथळे दूर केले पाहिजेत आणि भारत सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे असंही ते म्हणाले. चीनशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले, तर एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत सुरक्षा दलाचे 6 जवान आणि 1 नागरिक जखमी झाला. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम सुरू केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान पाकिस्तानपासून जम्मूपर्यंत खोदण्यात आलेल्या भुयाराचा शोध सुरक्षा दलाला लागला आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी उद्या एकाच टप्प्यात 69 जागांसाठी मतदान होणार आहे. काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. उत्तराखंड प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल विविध राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या. उद्याच्या मतदानासाठी उत्तराखंडच्या सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात देखील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपला. या टप्प्यात 11 जिल्ह्यातल्या 67 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या मतदानादरम्यान कंचनपूर जिल्ह्यातल्या भारत नेपाळ सीमेवरील चौक्या बंद ठेवण्यात येणार आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक चलनफुगवट्याच्या दरात जानेवारी महिन्यात लक्षणीय वाढ झाली. जानेवारी महिन्यात हा दर 5.25% नोंदला गेला. डिसेंबर महिन्यात हाच दर 3.39% होता. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हा दर उणे 1.7% इतका होता. ओपेकच्या निर्णयानं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम म्हणून देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम घाऊक दरवाढीवर झाला. या काळात अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात मात्र घट झाली. भाज्या, डाळी, बटाटे यांच्या किमती कमी झाल्या, तर अंडी, मांस आणि माशांच्या किमतीत मात्र थोडी वाढ झाली. चित्रपट, लघुपट तसंच बातम्यांचा भाग म्हणून राष्ट्रगीत वाजल्यास प्रेक्षकांनी उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं पहिल्या आदेशात काही दुरुस्त्या करून हा नवा आदेश दिला आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना सर्वांनी उभं राहावं असा आदेश काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिला होता.
मात्र आता त्यात बदल करून ही मुभा सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करून घ्यावा असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले. 1 महिन्याच्या आत गुन्हा दाखल करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या बँकेकडून निनावी कर्जवाटप झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या दबावामुळे तक्रार दाखल होत नसल्याचा आरोपही याचिकाकर्त्यानं केला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. त्याची उलटगणना काल रात्रीपासून सुरू झाली. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे 96, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी 1 उपग्रह आहेत. यात 101 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014 मध्ये रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. मात्र आता 100हून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे. भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. उद्याच्या या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत युरिया उत्पादन वाढल्यानं 2015-16 या आर्थिक वर्षात युरियाची आयात सुमारे 36% घटली आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत 51.65 लाख टन युरिया कमी आयात करण्यात आला, असं केंद्र सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. देशांतर्गत उत्पादन वाढल्यानं तसंच कडुलिंबाचं आवरण असलेला युरिया आणल्यानं कारखान्यांमध्ये होणारा त्याचा गैरवापर थांबला. त्यामुळे आयात कमी झाली, असं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. तसंच सरकारकडे यंदा युरियाचा अतिरिक्त साठाही असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बी हंगामात युरिया पुरवठ्याचा प्रश्न आला नाही. शेतकऱ्यांपर्यंत सहज युरिया पोहोचला, असं हे अधिकारी म्हणाले. दरवर्षी देशात 300 लाख टन युरियाची आवश्यकता असते. राज्यात कृषी जनगणना सुरू असून या वर्षाखेरपर्यंत या गणनेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असं कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं. पीक पद्धती आणि जमीन मालकी संदर्भातली माहिती जनगणनेच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यानंतर सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल, असं ते म्हणाले. कृषी धारण, पीक पद्धती, शेतकऱ्यांचे विविध प्रकार आणि इतर निगडीत माहिती असे निकष जनगणनेसाठी लावण्यात आले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या सुनील पाटोळे या हवालदारानं आज आपल्या राहत्या घरी बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्याला ताबडतोब लष्कराच्या दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हे हवालदार निमलष्करी प्रादेशिक लष्कराच्या मुख्यालयात कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत घरगुती कारणांमुळे हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात आधुनिक बदल केल्यामुळे या पोलीस ठाण्याला ISOचा दर्जा मिळाला आहे. या पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानं इथलं कामकाज संगणकीकृत करण्यात आलं. यामुळे तक्रारकर्त्यांना आणि शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली सोय झाली. या पोलीस ठाण्याच्या परिसरात नागरिकांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि शिस्तबद्ध कारभारामुळे हे शिखर गाठता आलं, अशी प्रतिक्रिया सुनील अंबुलकर यांनी दिली आहे. कोल्हापुरात काल आरेल तावडे फाउंडेशनच्या अकाया क्रिकेट अकादमीच्या बोधचिन्हाचं अनावरण क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते झालं. कोल्हापूरमध्ये क्रिकेट गुणवत्ता असून इथून चांगले क्रिकेटपटू भारताला मिळतील, असा विश्वास अझरुद्दीन यांनी व्यक्त केला. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात कपिल देव हा सर्वोत्तम कर्णधार आहे, असं ते म्हणाले. फाउंडेशनच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अझरुद्दीन क्रिकेटचे धडे देणार आहेत. तिहेरी तलाक संबंधित मुद्दे येत्या गुरुवारी म्हणजे 16 फेब्रुवारीला निश्चित करण्यात येतील, असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणात दोन्ही बाजूंनी त्याबाबतचे मुद्दे उद्या न्यायालयासमोर मांडावेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
नाशिकमध्ये नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड सायक्लिस्ट फाउंडेशन आणि रथुरा फायरफॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांगांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 जण सहभागी झाले होते. क्रीडा मार्गदर्शक भीष्मराज बाम, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, उद्योगपती आशिष भाटिया आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांचा समाजातल्या इतर घटकांशी संवाद व्हावा यासाठी त्यांना विविध कार्यक्रमात सहभागी करायला हवं असं पोलीस आयुक्त सिंघल यांनी यावेळी सांगितलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या पहिल्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांसाठी बांगलादेश विरुद्ध खेळलेला भारतीय संघ जैसे थे राहणार आहे. मुंबईत झालेल्या संघ निवड बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी तोच संघ कायम ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला. भारतीय कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अभिनव मुकुंद, करुण नायर, हार्दिक पंड्या, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, एम. विजय, जयंती यादव, उमेश यादव, कुलदीप यादव या 16 खेळाडूंचा यात समावेश आहे. दरम्यान या कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मुंबईत पोहोचला आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी, 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 वर्ष निवडणूक बंदी. तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग. ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी. नवे नेते ई पलानीसामी यांचा मुख्यमंत्रीपदी दावा. स्वार्थाची दुकानं बंद होण्याच्या भीतीनंच मोदींच्या विकास अजेंड्याला विरोध होत असल्याची सुरेश प्रभू यांची प्रचारसभेत विरोधकांवर टीका. स्थानिक निवडणुकांच्या शेवटच्या 4 दिवसात प्रचाराला वेग. राज्यभरात आज मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांच्या सभा. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, 1 दहशतवादी ठार. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या दरात लक्षणीय वाढ. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा. संघात कुठलाही बदल नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.